स्मरणशक्ती कमी असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी आठवत नाही. त्याचबरोबर अनेकांना स्मरणशक्ती कमी असल्यानं जीवनात नैराश्य येतं. नेमकी हीच कमतरता जाणून गुजरातच्या स्वयंसंची एज्युकेशन या संघटनेच्या वतीनं स्मरणशक्तीच्या वाढीसाठी मनोवैज्ञानिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन लाखो लोकांनी स्मरणशक्ती वाढवल्याचा अनुभव घेतला आहे. या संस्थेच्या वतीनं सध्या कोल्हापुरातील अप्पास कॉम्प्लेक्स इथं सायंकाळी स्मरणशक्ती मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते. स्मरणशक्ती कमी असल्यानं विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळी पाठांतर केलेलं आठवत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. काहींना एकाग्रता साधता येत नाही. त्यामुळे अभ्यासाची आवड कमी होते. तर अनेकांना स्मरणशक्तीच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि नैराश्यही येतं. अशा अनंत अडचणींवर मात करण्यासाठी गुजरातच्या स्वयंसंची या संस्थेचे मेमरी गुरु धर्मेश पिथवा आणि जिग्नेश सितपुरा यांनी स्वतःच्या अनुभवातून 18 मेमरी वैज्ञानिक तसंच मनोवैज्ञानिक तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही विद्यार्थी आपलं पूर्ण पुस्तक पानाच्या क्रमांकासह लक्षात ठेवू शकतो. मेमरी गुरु धर्मेश पिथवा हे या तंत्रज्ञानाची 100% खात्री देऊन खुलं आव्हानही देतात. आपल्या मनाच्या शक्तीचा वैज्ञानिक रूपात उपयोग करून आपण आपली कार्यक्षमता वाढवू शकतो असा त्यांचा दावा आहे. तसंच या तंत्रज्ञानाचा वापर करून मनाची एकाग्रताही वाढवून अशक्य गोष्ट साध्य करू शकतो. स्वयंसंची एज्युकेशन संस्थेनं गेल्या 7 वर्षांपासून भारतातील 5 राज्य आणि 28 शहरातील जवळजवळ 5 लाखपेक्षा अधिक लोकांना मेमरी साहित्य प्रशिक्षण दिलं आहे. कोल्हापुरात राजारामपूर येथील अप्पास कॉम्प्लेक्समध्ये सध्या सायंकाळच्या वेळेत मोफत प्रशिक्षण दिलं जाते. यानंतर 1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत हॉटेल पॅव्हिलियन इथं सकाळी 7:30 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9:30 या वेळेत वेगवेगळ्या बॅचेसद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिग्नेश सितपुरा यांनी दिली. अधिक माहितीसाठी 093 77 11 77 24 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले.